श्रीमद् भगवद गीता अध्याय 17 श्रद्धा त्रय विभाग योग श्री ज्ञानेश्वरी। श्री गणेशाय नमः। विश्व विकसित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा, तया नमोजी गणेंद्रा। श्री गुरुराया त्रिगुण त्रिपुरी वेढिला, जीवत्व दुर्गी आडिला, तो आत्मा शंभूने सोडविला। तुझिया स्मृती मनोनी शिवेसी कंटाळा, गुरुत्वे तुझी आगळा, तरी हळू माया जळा। माझी तारुणी जे तुझ्या विखी मूढ, तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानी यासी तरी अखंड। उजूची आहासी दैवेके दिठे पाहता सानी, तरी मिलोन्मिलनी उत्पत्ती प्रळय दोन्ही। लीलाची करीसी प्रवृत्ती करण्याच्या चाळी, उठिला मद गंधा निळे। पूजी जसी निलोत्पली जीव भृगाच्या, पाठी निवृत्ती कर्ण चाळे। आहाळली ते पूजा विधुळे, तेव्हा मिरविसी मोकळे। अंगाचे लेणे वामांगीचा लास्य विलासू, जो हा जगद्रूप आभासू, तो तांडव मिसे कळासू। दाविसी तू हे असो विस्मो दातारा, तू होसी जयाचा सोयरा। सोयी रिकेचिया व्यवहारा, मुकेची तो फेडिता बंधनाचा ठाव। तू जगतबंधू ऐसा भाव, धरू ओळगे उ आवो। तुझाची अंगी दुजयाचे निनावे तया, देह ही नुरेची पै देवराया। जेने तू आपण पया केलासी तुझा, तू ते करुणी पुढे। जे उपाये घेती दवडे, तया ठासी बहुवे पाडे। मागांची तू जो ध्याने सुये मानसी, तया लागी नाही तू त्याचे देसी। ध्यान ही विसरे ते नेसी, वालभ तुझ तू ते सिद्धची जो नेने। तो नांदे सर्वज्ञपणे, वेदांही एवढे बोलणे निगसे कानी। मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्रित के बांधो हाव। दिससी ते तुली माव, भजो काही दैवी के सेवको हो पाहो। तरी भेद्रिता द्रोहोची लाहो, म्हणून आता काही नो हो। तुझ लागी जी जै सर्वथा सर्वही नोहिजे, तै अद्वया तू ते लाहिजे। हे जाणे मी वर्म तुझे आराध्यलिंगा, तरी नुरोनी वेगळेपण। रसी भजिन्नले लवन, तैसे नमन माझे जान। बहु काय बोलो आतारिता कुंभ समुद्री रिगे, तो उचंबळत भरोनी निगे। कादशी दीप संगे दीपूची होय, तैसा तुझिया प्रणीती। मी पूर्ण जाहलो श्री निवृत्ती, आता आणि न व्यक्ती। गीतार्थू तो तरी षोडशोध्याय शेखे, ये समाप्तीचे श्लोके। जो ऐसा निर्णयो निष्टंकी, ठेविला देवे जे कृत्याकृत्य व्यवस्था। अनुष्ठावया पार्था शास्त्रची एक सर्वथा, प्रमाण तुझ तेथ अर्जुन मानसे। म्हणे हे कैसे कैसे जे शास्त्रे विन नसे। सुटिका कर्मा तरी तक्षकाची फेडे, ठाकोनी कै तो मनी काढे। कै नाकींचा केशू जोडे, सिंहाची या मग तेने तो ओम विजय। तरी चलेने पा विजय, येरविकाय असिजे। रिक्त कंठी तैशी शास्त्रांची मोकळी, या कैकोन पा वेटाळी। एक वाक्यतेच्या फळी, पैसी जे के झाली या ही एक वाक्यता। काल लाभे वेळू अनुष्ठिता, कैचा पैसा रुजीविता। ये तुला लिया आणि शास्त्रे अर्थे देशे काळे। या चौही जे एक फळे, तो पाव के मिळे आघवायासी। म्हणून शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते, तरी मूर्खा मुमुक्षा येथे। काय गती पा हा पुसावया अभिप्राव, जो अर्जुने करी प्रस्ताव। तो 17 ठाऊ अध्याया येथ, तरी सर्व विषय वितृष्ण। जो सकळ कळी प्रविष्णू, कृष्णाही नवल कृष्ण। अर्जुनत्वे जो शौर्या जोडला आधार, जो सोमवंशाचा शृंगार। सुखादी उपचार जयाची लीला, जो प्रज्ञेचा प्रियोत्तम। ब्रह्मविद्येचा विश्रामू, सहचरू मनोधर्मू। देवाचा जो तो अर्जुन म्हणेगा तमाल श्यामा। इंद्रिया पावलिया ब्रह्मा, तुझा बोलू आम्हा साकांक्षू पैजी। जे शास्त्रे वाचुनी अनिके, प्राणिया स्वमोक्षू न देखे। ऐसे का कैपखे बोलिलासी,
तरी न मिळेची तो देशू नवेची काळा अवकाशू जो करवी शास्त्राभ्यासू तोही दुरी आणि अभ्यासी विरजिया होती जिया सामग्रिया त्याही नाही आपैती ह्या तिये वेळी उजून व्हेची प्राचीन नेदीची प्रज्ञा संवाहन ऐसे ठेले आपादन शास्त्राचे जया किंबहुना शास्त्रविखे एकही न लाहताची नखे मनोनी उखे विखे सांडिली जीही परिनिर्धारुनी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे नांदताती परत्रे साचारे जे तया ऐसे आम्ही हो आवे ऐसी चाड बांधोनी जीवे घेती तयांचे मागावे आचरावया धड्याची या आखरा तळी बाळली हे दातारा का पुढा सुनी पडी करा अक्षमू चाले तैसे सर्वशास्त्र निपुण तयाचे जे आचरण तेच करीती प्रमाण आपलिये श्रद्धे मग शिवादिके पूजने भूम्यादिके महादाने अग्निहोत्रादि यजने करीती जे श्रद्धा तया सत्वरजतमा माझी कोण पुरुषोत्तमा गती होयते आम्हा सांगिजोजी तव वैकुंठ पीठींचे लिंग जो निगम पद्माचे पराग जे जयाचे नि हे जग अंगछाया काळ सावियाची वाढू लोकोत्तर प्रौढू अद्वितीय गुढू आनंद घनू ये श्लाघी जती जेने बिके ते जयाचे आंग्यासिके तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे म्हणे पार्था तुझा अतिसो हेही आम्ही जाणत असो जे शास्त्राभ्यासाचा आडसो मानितासी की नुसधियाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा तरी तैसी हे प्रबुद्धा सोहोपे नोभे श्रद्धा म्हणितलिया साठे पाते जो नये किरीटे काय द्विजू अंत्यजगृष्टी अंत्यजू नोभे गंगोदक जरी झाले तरी मध्यमा भांडा आले ते घेऊ नये काही केले विचारी पा चंदनू होयशी तळू परी अग्निसी पावे मिळू तई हाती धरिता जाळू न शके काही का किडाची ये आटतिये पुटी पडिले सोळे किरीटे घेतले चोखा साठी नागविना तैशे श्रद्धेचे दळ वाढे अंगे किर चोखडे परी प्राणियाच्या पडे विभागी जई तै प्राणी तव स्वभावे अनादि माया प्रभावे त्रिगुणाचे चियाघवे वळिले आहाती ते तही दोन गुण खाचते मग एक धरी उन्नते तै तैसियाची होती वृत्ती जीवाची या वृत्ती ऐसे मन धरिते मन ऐसी क्रिया करीती केलिया ऐसी वरिती मरोणी देहे बीज मोडे झाड होये झाड मोडे बीजी समाये ऐसे निकल्प कोडी जाये परी जाती न नसे तिया परिये अपारे होता जाता जन्मांतरे त्रिगुणत्वन व्यभिचारे प्राणियांचे म्हणून या प्राणियांच्या पैकी पडिली श्रद्धा अवलोके ते होय गुणासारिखी तीही यया विपायी वाढे सत्व शुद्ध तेव्हा ज्ञानासी करी साध परी एका दोघे ओखद येर आहाती सत्वाचे नि अंग लगे ते श्रद्धा मोक्ष फळा रिगे तव रजतम उगे कापा राहती मोडून सत्वाची त्राये रजोगुण आकाशे जाये तेव्हा तेची श्रद्धा होये कर्म केरसुनी मग तमाची उठी आगे तेव्हा तेची श्रद्धा भंगे हो लागे भोगा लागे भलते या एवं सत्वरजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा नाही गाजीवा ग्रामा माझी यया म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे पैत्रिगुणात्मक रजतम सात्विक भेदी इही जैसे जीवनची उदक परिविशी होय मारक कामिरया माझी तिख उसी गोड तैसा बहुवसे तमे जो सदाची होय निमे तेत श्रद्धा परिणामे तेची होनी मग काजळा आणि मसी न दिसे विवंचना जैसे ते विश्रद्धा तामसी सिनी नाही तैसीच राजसी जीवी रजोमय जानावी सात्विक आघवी सत्वाचीच ऐसे निहास कळू जगडंबरू निखिळू श्रद्धाचाची केवळू ओतला असे परिगुणत्रय वशे त्रिविधपणाचे लासे श्रद्धे जे उठिले असे ते ओळखतू तरी जाणिजे झाड फुले का मानस जाणिजे बोले भोगे जाणिजे केले पूर्वजन्मींचे तैसी जी चिन्ही श्रद्धेची रूपे तिन्ही देखी जती ते वाणी अवधारी पा
तरी सात्विक श्रद्धा जयांचा होय बांधा, तया बहुत करुणी मेधा. स्वर्गीयाथी ते विद्या जात पडती, यज्ञक्रिये निवडती, किंबहुना पडती देवलोकी. आणि श्रद्धा राजसा घडले जे वीरेशा, ते भजती राक्षसा खेचराहन. श्रद्धा जे का तामसी, ते मी सांगेन तुझ पासी. जे का केवळ पापराशी, अतिकर्कशी निर्दयत्वे. जीववदे साधुनी बळी, भूत प्रेत कुळे मैळी. स्मशानी संध्याकाळी पूजिती जे, ते तमोगुणाचे सार. काढुनी निर्मिले नर, जान तामसीयेचे घर. श्रद्धेचे ते ऐसी इही तिही लिंगी, त्रिविध श्रद्धा जगी. पै हे यया लागी सांगतू असे, जे हे सात्विक श्रद्धा. जतन करावी प्रबुद्धा, ये रिदोनी विरुद्धा सांडावी या. हे सात्विक मती जया, निर्वाहती होय धनंजया. बागुल नो भेतया कैवल्य ते, तो न पढो का ब्रह्मसूत्र. ना लोढो सर्वशास्त्र, सिद्धांत न होत स्वतंत्र. तयाच्या हाती परिश्रुती स्मृतींचे अर्थ, जे आपण होऊनी मूर्त. अनुष्ठाने गाजत जगा वडील जे जे, तयांची आचरती पाऊले. पाऊनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले. ऐसेला हे पै एक दीपू लावी सायासे, अनिक तेथे लावू बैसे. तरी तो काय प्रकाशे वंचिजे गा, का एके मोल अपार. वेचोनी केले धवळार, तो सुरवाडू वस्ती कर. न भोगी काई हे असो जो तळे करी, ते तयाची चतुषा हरी. के सुआरासीची अन्न घरी, येरा नोव्हे बहुत काय बोलो पैगा. एका गौतमासीची गंगा, येरा समजता काय जगा. ओहळ झाली मनोनी आपुलिया परी, शास्त्र अनुष्ठिते कुसरी. जाणे तया ते श्रद्धाळू जोवरी, तो मूर्खही तरे. ना शास्त्राचे निकीर नो नावे, खाके रोहिणे नती जीवे. परी शास्त्रज्ञा ही शिवे, टेकोने दी वडिलांची या क्रिया. देखोनी वाती वाकुलिया, पंडिता डाकुलिया वाजविती. आपलिनीचे आटोपे, धनित्वाचे निधर्पे. साचची पाखंडाची तपे आदरिती. आपुलिया पुढिलांची या अंगी घालुनी कातिया. रक्तमास प्रणितया भरो भरो रिचवीत जळत कुंडी. लाविती चेड्याच्या तोंडी, नवसिया देती उंडी. बाळकांची अग्रहाची या उजरिया, क्षुद्रदेवतावरिया. अन्नत्यागी सातरिया ठाकती एक, अगा आत्मपरपीडा. बीजतम क्षेत्री सुहाडा, पेरीती मग पुढा. तेची पिके बाहुना ये आपुलिया, आणि नावे तेही धनंजया. न धरी होय तया समुद्री जैसे, का वैद्या ते करी सळा. रसू सांडी पाय खोळा, तो रोगिया जेवी विवहाळा. सवता होय नाना पडिकराचे निसळे. काढी आपुलेचे डोळे, ते वानवसा आंधळे. जैसे ठाके तैसे तया असुरा होये, जे निंदुनी शास्त्रांची सोये. सैन्य धावता ती मोहे, आडवी जे का कामो करवी ते करीते. क्रोधू मारवी ते मारिते, किंबहुना माते पुरिती. दुःखाचा गुंडा आपुला परावा देही, दुःख देती जे जे काही. मज आत्मया ते तुलाही होय शिनू. पै वाचेचे निही पालवे, पापिया तयाना तळावे. परी पडिले सांगावे त्यजावया, प्रेत बाहिरे घालिजे. का अंत्यजू संभाषणी त्याजिजे. हे असो हाते क्षाळीजे कश्मलाते. तेत शुद्धीची या आशा, तो लेपून मनवे जैसा. तया ते सांडावया तैसा. अनुवादू हा तरी अर्जुना तू तया ते. देखसी तै स्मर हो माते, जे आन प्रायश्चित्त येथे. मानेल ना मनोनी श्रद्धा जे सात्विकी, पुढती तेची पै एके. जतन करावी निकी सर्वांपरी, तरी धरावा तैसा संगू. जेने पोखे सात्विक लागू, सत्ववृद्धीचा भागू. आहारू घेपे येरवी तरी पाही, स्वभाववृद्धीच्या ठाई. आहारा वाचुनी नाही बळी हेतू. प्रत्यक्ष पाहे पावीरा, जो सावध घे मदिरा. होतो ठाऊ होऊनी ठाके माजिरा. तियेचे क्षणी
का जो साविया अन्न रसू सेवी, जो व्यापीजे वात श्लेष्म स्वभावी, काय ज्वरू जालिया निववी, पयादिक नातरी अमृत जया परी, घेतलिया मरण वारी, का आपुलिया ऐसे करी, जैसे विष तेवी जैसा घेपे आहारू, धातू तैसा चिहोय आकारू, आणि धातू ऐसे अंतरू, भाव पोखे जैसे भांडियाचे नितापे, आतुली उदकही तापे, तैसी धातू वशे आटोपे, चित्तवृत्ती मनोनी सात्विकू रसू सेविजे, तै सत्वाची वाढी पाविजे, राजसा तामसा होईजे, येरी रसी तरी सात्विक कोण आहारू, राजसा तामसा काही आकारू, हे सांगो करी आदरू, आकर्णनी आणि एक सरे आहारा, कैसे नितिनी मोहरा, झालिया तेही विरा, रोकडे दाऊ तरी जेवणाराची रुची, निष्पत्ती की बेनियांची, आणि जेविता तव गुणांची, दासी येथ जो जीव करता भोगता, तो गुणास्तव स्वभावता, पावनिया त्रिविधता, चेष्टे त्रिधा म्हणून त्रिविधू आहारू, यज्ञू ही त्रिप्रकारू, तपदान हन व्यापारू, त्रिविध चितये, पै आहार लक्षण पहिले, सांगो जे म्हणितले, ते ऐक गा भले, रूप करू तरी सत्वगुणाकडे, जय देवे भोगता पडे, तै मधुरी रसी वाढे, मेचुतया अंगेची द्रव्ये सुरसे, जे अंगेची पदार्थ गोडसे, अंगेची स्नेहे बहुवसे, सुपक्वे जिये आकारे नभती डगळे, स्पर्शे अतिमवाळे, जिभे लागी स्नेहाळे, स्वादे जिये रसे गाढी वरी ढिली, द्रवभावी आतिली, ठाये ठाव सांडिली, अग्नितापे अंगे साने परिणामे, थोर जैसे गुरुमुखींचे अक्षर, तैसा अल्पी जिही अपार, तृप्ती राहे आणि मुखी जैसी गोडे, तैसी चिही आतुले कडे, तिये अन्नी प्रीती वाढे, सात्विकांसी एवं गुणलक्षण, सात्विक भोज्य जान, आयुष्याचे त्राण, नीच नवे हे, येणे सात्विक रसे, जव देही मे हो वरिषे, तव आयुष्य नदी उससे, देहाची देहा सत्वाची एकीर पाळती, कारणाची सुमती, दिवसाची उन्नती, भानुजैसा आणि शरीरा हन मानसा, बळाचा पैकू आसा, हा आहारू तरी दशा, कैची रोगा, हा सात्विकू होय भोग्यू, तेची भोगावया आरोग्यू, शरीरासी भाग्यू, उदयेले जानो, आणि सुखाचे घेणे देणे, निके उवया ये येणे, हे असो वाढे साजने, आनंदेसी ऐसा सात्विकू आहारू, परिणमला थोरू, करी हा उपकारू, सबाह्यासी आता राजसासी प्रीती, जिही रसी आथी, करू तया ही व्यक्ती, प्रसंगे गा तरी मारे उणे काळ कुट, तेने माने जे कडूवट, का चुनिया हुनी दासट, आम्लहन कनिकी ते जैसे पाणी, तैसेच मीठ बांधाया आणि, ते तुलीच मेळवणी, रसातरांची ऐसे खारट पाडे, राजसतया आवडे, उन्हाचे निमिषे तोडे, आगीची गिळी वाफेची सिगे, वाती हिला विल्या लागे, तैसे उन्न मागे, राजसूतो वावदळ पाडूनी ठाये, साबळू डाहरला आहे, तैसे तीख तो खाये, जे घाये विन रूपे, आणि राखे उनी कोरडे, आत बाहेरी एके पाडे, तो जीवादंशु आवडे, बहुतया परस्परे दाता, आदळू होय खाता, तो गामुखी घेता, तोषो लागे, आधीच द्रव्ये चुरमुरी, वरी परवडी जती मोहरी, जिये घेता हाती धुवारी, नाकतोंडा हे असो उगे आगीते, मणे तैसे राईते, पडी ये प्राणा परवते, राजसा सीगा ऐसा न पुरोणी तोंडा, जिभा केला वेडा, अन्न मिशे अग्नी भड भडा, पोटी भरी तैसाची लवंगा सुंठे, मग भुई ना सेजे खाटे, पानियाचे न सुटे, तोंडोनी पात्र, ते आहार नवती घेतले, व्याधिव्याळ जे सुतले, ते चेव वयाला घातले, माजवन पोटी, तैसे एकमेकासळे, रोग उठती एके वेळे, ऐसा राजसू आहारू फळे, केवळ दुःखे
एवं राजसाहारा रूप केले धनुर्धरा परिणामाचाही विसुरा सांगितला आता तया तामसा आवडे आहारू जैसा तेही सांगो चिळसा झने तुम्ही तरी कुहिले उष्टे खाता न मनिजे तेने अनाहिता जैसाय का उपहिता म्हैसी खाय निपजले अन्न तैसे दुपाहरी का येरे दिवसे अति करे तै तामसे घेई जेते ना तरी अर्ध उकडिले का निपट करपोनी गेले तैसे ही खाय चुकले रसा जे एवो जया का आथी पूर्ण निष्पत्ती जे तरसू धरी व्यक्ती ते अन्न ऐसे प्रतीती तामसा नाही ऐसे ने कही विपाये सदन्नावर पडा होये तरी घाणी सुटे तवर आहे व्याघ्रू तैसा का बहुवे दिवसी ओलांडिले स्वादपणे सांडिले शुष्कात वासडले गाभिने नेही हो तेही बाळाचे हित भरे चिवडिले जैसे राडी करी का सवे बैसोनी नारी गोतांबिल करी ऐसे निकश्मले जे जै खाय तै तया सुख भोजन ऐसे होय परी येणे हिन धाय पापिया तो मग चमत्कारू देखा निषेधाचा अंबुखा जया का सदोखा कुद्रव्यासी तया अपेयांच्या पाणी अखाद्यांच्या भोजनी वाढविजे उत्तान्ही तामसे तेने एव तामस जेवणारा ऐसे सी मेचू हे विरा तयाचे फल दुसरा क्षणी नाही जे जेव्हाची हे अपवित्र शिवे तयाचे वक्त्र तेव्हाची पापा पात्र झाला तो की यावर ते जे जेवी ते जेवी ते ओजन म्हणावी पोट भरती जाणावी यातना ते शिरच्छेदे काय होय का आगी रिगता कैसे आहे हे जाणावे काही पाहे परिसाहा तुची असे म्हणून तामसा अन्ना परिणामुगा सिनाना न सांगोची अर्जुना देव म्हणे आता यावरी आहाराची या परी यज्ञ ही अवधारी त्रिधा असे अतरी तीही माझी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म ऐकपासुम हिम शिरोमणी तरी एको प्रियोत्तमो वांचो निवाढो नेदुका नेदिकामो जैसा का मनोधर्मो पतिव्रतेचा नाना सिंधू ते ठाकोनी गंगा पुढारा नरी करीचे रिगा का आत्मा देखोनी उगा वेदू ठेला तैसे जे आपुल्या स्वहिते वेचुनिया चित्तवृत्ती नुरवीतीची अहंकृती फळा लागी पातले या झाडाचे मुळ मागुते सरो नेनेची जळ गिराले का केवळ तयाच्याची अंगी तैसे मने देही यजन निश्चयाच्या ठाई हारपो निजी काही वांछिती ना तीही फळवांछा त्यागी स्वधर्मा वाचुनी विरागी की जे जो यज्ञ सर्वांगी अलंकृतो परी आरिसा आपनपे डोळा जैसे घेपे कातळ हातींचे दीपे रत्न पाहिजे ना उदिते दिवा करे गमावा मार्गु दिठी भरे तैसा वेदू निर्धारे देखोनिया तिये कुंडे मंडप वेदी आणि काही संसार समृद्धी ते मेळवणी जैसी विधी आपण पाकेली सकळावयव उचिते लेनी पातळी जैसी अंगाते तैसे पदार्थ जे तिंचे तेथे विनियोगुनी कायवानुभूती बोली जैसी सर्वांभरणी भरली ते यज्ञ विद्याची रूपा आली यजनमिषे तैसा सांगो पांगू निपजे जो यागू नुठाऊ निया लागू महत्वाचा प्रतिपाळू परिपाठाचा झाडी केजे तुळशीचा परी फळा फुला छायेचा आश्रयो नाही किंबहुना फळाशे विन ऐसे या निगुती निर्माण हो येतो यागू जान सात्विकू गा आता यज्ञुकीर विरेशा करी पैयाची ऐसा परी श्राद्धा लागी जैसा अवंतीला राहो जरी राजा घरासिये तरी बहुत उपेगा जाये अनेक कीर्ती ही होये श्राद्ध न टके तैसा धरून यावा का मने स्वर्गू जोडेल आसिका दीक्षी तू होईन मान्यू लोका घडेल यागू ऐसे केवळ फळा लागी महत्व फोकार वया जगी
पार्था निष्पत्ती जे यागी राजसपैते आणि पशुपक्षी विवाही जोशी कामा परवता नाही तैसा तामसा यज्ञा पाही अग्रहोची मूळ वार या वाटन वाहे की मरण मुहूर्त पाहे निषिद्धासी बिहे आगी जरी तरी तामसाची आचारा विधीचा आती ओढावारा म्हणून तो धनुर्धरा उच्छृंखळू नाही विधीची तेथ चाड नये मंत्रादिका तया आड अन्न जाता न सुये तोंड मासिये जेवी वैराचा बोध ब्राह्मणा तेथ केरी गेल दक्षिणा अग्नी जाला वाऊ धाना वरपडा जैसा तैसे वायांची सर्वस्व वेचे मुख न देखती श्रद्धेचे नागविले निपुत्रिकाचे जैसे घर ऐसा तो यज्ञा भासू तया नाम यागू तामसू आई के म्हणे निवासू श्रियेचा तो आता गंगेचे एक पाणी परी नेले अनानी वाहनी एक माळी एकानी शुद्धत्व जैसे तैसे तीही गुणी तप येत जाहले आहे त्रिरूप ते एक केले दे पाप उद्धरी एक तरी ते चितीही भेदी कैसे निपा मनोनी सुबुद्धी जानो पाहसी तरी आधी तपची जाण ते येत तप म्हणजे काही ते स्वरूप दाऊ पाही मग भेदिले गुणी तीही ते पाठी बोलो तरी तपजे का सम्यक तेही त्रिविध ऐक शारीर मानसिक शाब्द गा आता या तिही माझारी शारीर तव अवधारी तरी शंभुका श्रीहरी पर्यंता हो. मंडळी, अध्यायाच्या पुढील ओव्या आपण पुढील भागात पाहू. आजच्या करता एवढंच. पुन्हा भेटू. तोपर्यंत शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु.